शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 12 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत कापसाचे बाजारभाव. परंतु फक्त बाजारभाव नाही, तर आता बरेच शेतकरी व्हायबल होतील, कापूस विक्रीचा निर्णय घेतील. तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला कापूस दराबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 54,000पेक्षाही मार्केट खाली आलेलं आहे आणि त्यातले त्यात आणखी 200 रुपयांनी गठण आज उतरलेलं आहे. म्हणजेच अर्थात 53,800 रुपये एवढं गठण आज झालेलं आहे. मग आता बरेच शेतकरी व्हायबल झाले असतील, रेट उतरले, मग आता काय, आता रेट काय वाढणार नाहीत, मग आता विक्री करावी. थांबा, कालही मी हे सांगितले, फार काळजी करू नका, रेट वाढतात आणि रेट वाढण्यासाठी फार तर एक 10-15 दिवस जातील. तसंही मी तुम्हाला ऑलरेडी 2 अंदाज दिले होते, ज्या 2 अंदाजामध्येही मार्केट त्याच्याहून पुढं गेलं होतं. त्याच्यानंतर हेही सांगितलं होतं की मार्केटमध्ये मंदी येणार आहे आणि ती येतेच. फक्त मार्केट कंटिन्यू वाढत नाही, तर चढ आणि उतार हे दोन्हीही बाजू मार्केटचे आहेत. त्यामुळे चढ आलाय तर उतारही येईल आणि उतार आलाय तर चढही येईल. त्यामुळे काळजी करू नका. साधारण 15 दिवसामध्ये पुन्हा मार्केट जे आहे हे चांगल्या परिस्थितीमध्ये वर जाईल. आता जे मार्केट आहे हे पुन्हा लोवेस्ट कड आलेलं आहे, त्यामुळं काळजी नसावी. साधारण 15 दिवस मार्केटला रिकवर होण्यासाठी जातील, परंतु एक साधारण 54,500च्या पुढे परत मार्केट जाईल, त्यामुळे पुढं परत एकदा रेट वाढतील. तर आत्ताचे जे रेट आहेत तर सर्वसाधारण 6,700 रुपये, 6,600 रुपये, 6,800 रुपये हा दर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळेल. त्यासोबतच ज्या छोट्या जिनिंग्स आहेत त्या ठिकाणी 7,000 दर आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या मोठ्या जिनिंग आहेत, मग सांगायचं झालं तर अकोट बाजार समिती, तर अकोट बाजार समितीसारख्या समितीमध्ये साधारण 7,400, 7,500 हे दर आपल्याला पाहायला मिळतील. काही शेतकऱ्यांचे मेसेज पण येतात, 8,000 रेट झाले होते, आता काय करावं, थांबावं की विकावं. विक्रीची गरज नाही आहे, थोडंसं थांबवून घ्या. नेमकं शेतकरी आपला इथेच चूक करतो की ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेसच आपला माल बाहेर काढतो, परिणामी याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा असेल तर अशा मंदीसाठी घाबरून जाऊ नका, कारण ह्या मंदी ज्या येतात ह्या तेजीसाठीच येतात. त्यामुळे मार्केट खूप पडणार आहे हे खूप चुकीचं आहे. मार्केट पडणार नाही आहे, मार्केट उचलणार आहे, पण जे पहिलं मार्केट गेलं तेवढं मात्र जाणार नाही, हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये अफरातफर करणं, शेतकऱ्यांना थोडंसं इमोशनल करणं आणि त्याच्यातून पैसे उकळणं हा एक बिझनेस आहे. परंतु ह्या बिझनेसला न जुमानता तुम्हाला एक प्रॉपर माहिती मी याच्यासाठी देतो की तुम्हीही त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बनाल, तुम्हालाही निर्णय घेण्याची क्षमता येईल आणि तुम्हालाही कळेल की मार्केट कधी किती खाली जातं, कसं खाली जातं आणि का जातं. तर हीच माहिती तुमच्यासमोर पोहोचवण्याचा हा एक माझा हेतू असतो. तर मित्रांनो, असे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि कापूस विक्रीसाठी एक कमीत कमी 15 दिवस तरी थांबा. धन्यवाद.